हात होता जिच्या हाती पाण्याची दोरी जगाला धारे. जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला. माझी जायचे संस्कार कसे होते. माझी जाऊ मा सावित्री मा अहिल्या मा रमाई मा भीमाई त्या पण महिला होत्या. आज मा रमाईची आपण जयंती साजरी करत आहोत की आमच्या महिलांचे संस्कार चांगलेच आहे. पण उसाच्या पोटी एखादा काहीच बिल त्याचं काही नाही. एखादं चांगले नाही तर मुलं बाळा त्यांना सांगितलं की उसाच्या पोटी काहीच निघत असतो एखादा. याच्यासाठी माझ्या तरुण बांधवाला सांगते अरे महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे. जर कधी गावामध्ये भांडण झालं ते दिल्लीत येतं. गल्लीतलं भांडण दिल्लीत जातं आणि दिल्लीतून सारा महाराष्ट्राचं नाव खराब होतं माय बापा. याच्यासाठी आपले विचार चांगले असत. आपण सगळा बहुजन समाज आपण एकच आहोत. जन्माला येणं आणि मरणं जात पात ऊच चवीचं कुठंच काही नाही आहे. याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकच व्हायचं आहे. आपल्या महाराष्ट्राची जाण राखून आणि आपल्याला विचारानं राहायचं. एका विचारानं महाराष्ट्राला राहायचं आहे आणि महाराष्ट्राचं नाव आपल्याला खराब करायचं नाही. म्हणून काही म्हणतात अरे अंधार पार झाला अरे दिवा पाहिजे. अंधार पार झाला अरे दिवा पाहिजे. अरे या देशालाच जाऊच शिवा पाहिजे. या देशाला
मोहीम बाहेर स्वच्छता अभियान नगर परिषद यांच्या तर्फे तुम्हाला जय भीम. तशा आमच्या ताई रोशनाजी नार नवरे माझे सभापती यांच्याकडे सुद्धा 500 रुपये धर्मदान आला. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय अण्णा. उशीर धारा बघा बाबासाहेब जेव्हा डोऱ्यावर जातात तेव्हा माझी माय कृपया प्रेक्षकांना आग्रहाची विनंती आहे की माझ्या डाव्या बाजूला असलेले प्रेक्षक कृपया करून थोडा बाहेर हटावे. कार्यक्रमाला सुरळीत चालण्याकरिता आम्हाला सहयोग करावे. पुन्हा एकदा विनंती करतो की प्रेक्षकांनी कृपया मागे हटावे. कडूबाई यांच्या कार्यक्रमाला सुरळीत करण्याकरिता आम्हाला सहयोग करावे. स्पीकरच्या समोर असलेल्या सर्व प्रेक्षकांना आग्रहाची विनंती आहे की तुमचं कृपया करून मागे जावे. ज्यावेळेस बाबासाहेब दौऱ्यावर जातात त्यात माता रमाई रस्त्यामध्ये उभी राहून सगळे बाबासाहेबांची वाट पाहते. माझे साहेब घरी केव्हा येणार, माझे साहेब घरी कधी येणार. रस्त्याकडे पाहते ना त्यावेळेला कसे रोहित वासनी नवरे यांच्याकडे सुद्धा 200 रुपयात ज्या वेळेस मा रमाई रस्त्याकडे पाहून सगळी रडायला येते मायला की साहेब माझे आले नाही. म्हणून माया रमाई काय म्हणते किती पुण्य द्या मायचं बघा. आज त्या माता रमाई त्या माताची आपण जयंती करत आहोत. भीमाला छाती माझी धडधडा दारामध्ये उभी राहुली माझी माय दारामध्ये उभी राहुली माझी माय त्या माय बापाच्या कृपा आशीर्वादाने आपण आज 5-5, 10-10 हजाराच्या साड्या घालतो माया. 4 मुलं माती जाऊन सर बाबासाहेबांना रमामायनं मागे वाढण्याचे प्रयत्न केले नाही. आज आमची माय आमचे साहेब कधी कुठे चालले तर 3दा विचारते अहो तुम्ही कुठे चालला, कुठे चालला सांगा ना. विचारते की आमचे साहेब कुठे चालले आणि निघले साहेब बाजूला काय म्हणले छोड़ के न जा छोड़ के न जा
ह्या कलियुगाच्या रमाला सांगते मी, आमच्या रमामाचे संस्कार कसे असावा. आज रमामाच्या जयंती निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करते की आपले जर संस्कार चांगले असले आपल्या मुलाबाळाचे चांगले निघतात. असे रमामाय सारखे सावित्री माय सारखे आपले संस्कार असावा. आणि म्हणून आमच्या रमामा दारामध्ये उभी राहून करते आनंदाने तुझ्यावी आशा न केली कधी धनाची अशी माझी माय वागा. दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडा. दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडा. दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडा. साहेब माझं अशी प्रार्थना करायची. घरामध्ये खायला दाणे नव्हते. रमाबाईने एका पाण्याच्या घोटावर दिवस काढले. अरे ज्या बाबासाहेब ज्यावेळेस बॅरिस्टर होऊन आले त्यावेळेस लक्ष्मीबाई त्या रमाबाईने म्हणते अगं बघ बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले अगं चल. पण त्या बाईला लुगडं नव्हतं घरामध्ये नेसायला. ज्या वेळेला बाबासाहेबांचं स्वागत केलं शाहू महाराजांनी आणि तो फेटा त्या पेटीमध्ये होता. मा रमाईनं तो फेटा नेसून घेतला आणि बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या पण लांब उभ्या राहिल्या. पण त्यावेळेस बाबासाहेबांची नजर त्या मा रमाईवर गेली आणि तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की बाबा रे मी एवढा या समाजासाठी करत आहे पण माझ्या रामूला मी 2 रुपयाचं लुगडं सुद्धा घेऊ शकतो. तेव्हा बाबासाहेब रडायला लागले. किती पुण्य आहे. बाबासाहेब आहेत म्हणून आपण आहोत नाही तर आपलं काही खरं नव्हतं. म्हणून म्हणते हर भीमाच्या संसारी कमी दारामध्ये उभी राहुली माझी माय. दारामध्ये उभी राहुली माझी माय. दारामध्ये उभी राहुली माझी माय. उशीर झाला कधी भीमाला. उशीर झाला कधी भीमाला. जाती माझी लढला. दारामध्ये उभी राहुली माझी माय.
करायची बघा म्हणून